क्षमता तेवढेच थर आमचा गोविंदा पथकाचा सर्वात मोठा स्लोगन आहे. जेवढी क्षमता तेवढेच थर, झिरो इंजरी गोविंदा. मित्रांनो नमस्कार. मी आलेलो आहे कांजूर मार्ग इथे. कांजूर मार्ग इथे शानदार गोविंदा पथक म्हणजे कांजूरमधलं शानदार गोविंदा पथक मागच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये खूप चांगली कामगिरी केली त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षातला 2026 मधला सगळ्यात पहिला जो दहीहंडीचा सर्व प्रारंभ आहे त्याच्यामध्ये शानदार गोविंदा पथक कांजूर मार्ग यांनी आज 3 तारीख, तर आज जूनची ही 3 तारीख, तर त्यांनी आज सराव प्रारंभ ठेवला आहे. माझ्याबरोबर आपल्या गोविंदा पथकातले सगळे बाळगोपाळ मित्र आहेत आणि बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहे जयदादा पुजारी, ह्या मंडळाचा एक धडाडीचा कार्यकर्ता. दादा नमस्कार. नमस्कार. शानदार गोविंदा पथक मागच्या वर्षी चांगली कामगिरी प्रोमध्ये पण आणि खूप चर्चेमध्ये होतं. शानदार, काय बोलाल मागच्या वर्षीचा अनुभव काय सांगेल तुम्हाला? मागच्या वर्षी आमचं फर्स्ट इयर होता प्रोसाठी सिलेक्शन झालेलं, तर आम्हाला चांगला अनुभव भेटलाय मागच्या वर्षी प्रोमध्ये. तर 2026चा आमचं लक्ष तर सध्या प्रो गोविंदाच आहे आणि त्यासाठी आजपासून आमचा सराव सुरू झालेला आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रो गोविंदासाठी खूप जोरात तयारी करायची आणि त्यासाठी आम्ही आजपासून सज्ज होतोय. आता ह्या वेळेला तुमची काय खास करून तयारी असणार आहे? आपण एक बघतोय की आता थरांची पण संख्या वाढत चालली आहे, पण सगळ्यात महत्वाची सेफ्टी पण आहे. त्याबद्दल काय बोलतो? सेफ्टी म्हणजे पहिल्यापासून आम्ही सेफ्टीचा विचार करत आलोय. आमची जेवढी क्षमता आहे तेवढेच आम्ही थर घेतोय कधी पण. मागच्या वर्षी पण आम्ही 8 खूप वेळा चढवले उतरवले, परंतु 9ची प्रॅक्टिस नसल्यामुळे आम्ही काय 9ची रिस्क घेतली नाही आणि आमचा मागच्या वर्षी हंडीच्या दिवशी एकही गोविंदा झिरो इंजरी गोविंदा होता. 8 थर आम्ही 8 वेळा लावून उतरवले आणि एकाही गोविंदाला काय जखम झाली नाही किंवा काही नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं या गोविंदा पथकामध्ये एकच आहे, शून्य इंजुरी म्हणजे शून्य अपघात. हेच आहे गोविंदा पथकाचं वैशिष्ट्य आणि सगळ्यात महत्वाचं तर ते आहेच, पण सगळ्यात महत्वाचं या मुलांची मेहनत. 2-3 महिने अगोदर प्रॅक्टिस करून त्या एका दिवसासाठी जीवाचं रान करणारी ही सगळी मुलं, हे आपले बाळगोपाळ आज खरोखर म्हणजे आजपासून त्यांची एक परीक्षा पण चालू आहे आणि एक त्यांचा सराव पण चालू आहे, आपण असं बोलू शकतो की. आणि येणारं जे वर्ष आहे या शानदारला एकदम चांगलं जावं, एकदम शानदार पद्धतीने जावं, मी अशी देवाला मी प्रार्थना करतो. आणि इथून आता आपल्या थोड्या वेळातच ह्या सराव प्रारंभात जो उत्सव आहे सराव प्रारंभाचा, हा उत्सव संपन्न होणार आहे. आणि आता थोड्या वेळातच सगळी मुलं भेटतील आपल्याला, आपण त्यांच्याशी पण संवाद साधूया. तर चला जाऊया. सो मित्रांनो, आपण बघतोय शानदार एक खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि ह्या गोविंदाचा शुभारंभ म्हणजे ही जागा ती, आणि खूप मस्त वाटतंय. आणि आता थोड्या वेळातच सरावाला सुरुवात होणार आहे. पण बघतोय ट्रॉफी, छान अशी ट्रॉफी आहे. माझ्या मते ट्रॉफी ह्या 2च नसेल, पण भरपूर असतील. सध्या मुलांची लगबग बघता कामाची, त्या हिशोबाने जरा थोडासा अजून कार्यक्रम थोडा संपन्न तर होतोय. आता आपण चला भेटूया.
कुमार पिसाळ व आपल्या जयपूर किंग्सचे मालक नितीनजी शर्मा सर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि थोड्याच वेळात आपला नारळ वाढून आपल्या प्रॅक्टिस साठी शुभारंभ होणार आहे. सर्व गोविंदांना विनंती आहे चपला काढून आपण आपल्या ग्राउंडवर उपस्थित राहायचं. सर्व गोविंदांना विनंती आहे चपला काढून आपण ग्राउंडवर उपस्थित राहायचं. शानदार गोविंदा पथक यांना मी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी आज या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि आज सरावाचा पहिला दिवस मी माझ्या तर्फे व माझ्या कंपनीच्या तर्फे गजानन कन्स्ट्रक्शन माझे मित्र आणि सहकारी विजय पटेल आज काही कामाच्या अपरिहार्य कामामुळे नाही येऊ शकले. त्यांच्या पण मी शुभेच्छा आपल्याला देतोय. मागच्या वर्षी खूप आपण मेहनत घेतली, कुठे कमी पडलो, पण मला खात्री आहे यावर्षी शानदारचं नाव हे शानदार होणारच. आपल्याला पूर्ण मेहनतीने आणि जिद्दीने हे प्रो गोविंदा लीग जिंकायची आणि लढायची आहे. धन्यवाद. शेवटचं गोविंदा पथक होतं जे आपले 16 म्हणजे लास्ट 16वं जे गोविंदा पथक होतं ते 16 होतं. पण जेव्हा प्रो गोविंदा संपला त्यावेळी आपण टॉप 5 मध्ये होतो आणि आपल्याला त्यावेळी आपल्यावर बोली नव्हती लागली कारण आपलं गोविंदा कोणी नाव नव्हतं ऐकलं. आणि त्यावेळी आपल्याला जयपूर किंग्सने आपल्याला घेतलेलं आहे शानदार गोविंदा पथकाला. त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आपण उपस्थित राहिल्याबद्दल इकडे धन्यवाद. शानदार गोविंदा पथकातर्फे हार्दिक हार्दिक आभार. सर्व ब्लॉगर्सचे मनपूर्वक आभार. असंच कायम प्रेम तुमचं शानदार गोविंदा पथकाला. धन्यवाद. इशीच्या 12 चाळ्याच्या 12 नाकाच्या 12 गल्लीच्या 12 शहराच्या देवा महाराजा. आज जो दहीहंडीचा सण सगळे पोराडोरा म्हातारे गोतारे मिळून साजरे करतात त्यांचा तो सांभाळ कर आणि त्यांच्या मागे जी काय इडापिडा वाकडा नाकडा असतात तो ती दूर कर आणि कोणाचा काय वाकडा नाकडा केला असत तर त्या बाहेरच्या बाहेर निघून जाऊन दे रे महाराजा. तसेच या वर्षीचे पूर्ण बाळगोपांचे स्वप्न पूर्ण होऊन दे रे महाराजा. बोलो बजरंग.
जयेश सर आहेत. जयेश सर, सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सरावाला प्रारंभ होत आहे. धन्यवाद. या वर्षाचा काय उद्देश आहे तुमचा? या वर्षाचा उद्देश म्हणजे आम्हाला 2025 मध्ये जे आम्ही कुठेतरी कमी पडलेलो 2025 मध्ये प्रो गोविंदामध्ये, तर 2026 मध्ये आम्ही त्याची पूर्ण प्रॅक्टिस करून जिथे कमी पडलेलो ते पुढे 2026 मध्ये परत तीच चूक नको व्हायला, त्यासाठी आम्ही जेवढ्या सुधारणा होतील तेवढ्या करू. आणि आजपासून जो सराव आमचा सुरू झालेला आहे, सर्वात प्रथम म्हणजे आम्ही सेफ्टीकडे काळजी देऊन सराव करणार आहे. जेवढी क्षमता तेवढेच थर आमचा गोविंदा पथकाचा सर्वात मोठा स्लोगन आहे. जेवढी क्षमता तेवढेच थर, 0 इंजरी गोविंदा. शानदार गोविंदा पथकाने आतापर्यंत मोठी इंजरी नाही घेतली. गोविंदामध्ये नॉर्मल इंजरी होत राहतात, पण मोठी इंजरी आतापर्यंत कोणी घेतली नाही, कारण आम्ही सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय. तसेच आता आपल्या प्रॅक्टिस सुरू झालेल्या आहेत मॅटवर, तर त्या उद्देशाने आम्ही सेफ्टी करून जेवढे थर लागतील तेवढेच. आणि आमचा 2026चा एकच संकल्प आहे, तो म्हणजे प्रो गोविंदा. 2018ला शानदारची स्थापना झाली, पण म्हणजे म्हणतात ना, एक जसे जसे टप्पे गाठत गेला तसं तसं एक शानदार प्रो गोविंदाच्या माध्यमातून एक आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला बघायला भेटला. ह्या वर्षी महाराष्ट्राला तुम्ही काय दाखवणार आहेत? आजचा तर प्रयत्न सक्सेसफुल, 9 वेळा 8 थर लावलेले आहेत. ह्या वेळेला 0 लँडिंग, व्यवस्थित लँडिंग झाली पाहिजे आणि 0 अपघात, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याप्रमाणे आम्ही आता सराव तर त्याप्रमाणे सुरू करणार आहे, जेणेकरून कुठचाही गोविंदा मी म्हटल्याप्रमाणे कुठचाही प्रत्येक गोविंदा आम्ही गोविंदा न समजता प्रत्येक मुलाला आपल्या घरातला माणूस समजतोय, तर त्याला जपणं ही आमची जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी आम्ही आमच्याकडून 100% पार पाडणार आहे, जेणेकरून कुठच्या गोविंदाला इजा होणार नाही. आणि आमचं सेफ लँडिंग पूर्ण आम्ही जो चाललेलो आहे, सेफ लँडिंग 2025 मध्ये देखील आमचा 8 थर प्रत्येक ठिकाणी सेफ लँडिंग झालेले आहेत. आणि या 2026 मध्ये आमचा प्रयत्न असेल, आम्ही नक्कीच 9 थरांचा पण विचार करू, पण त्याच्या आधी आमचा विचार जो आहे तो म्हणजे प्रो गोविंदा. तुम्ही गेल्या वर्षी दहीहंडीला शानदार अशी धमक दाखवली, त्यातला एक आठवणीतला एक किस्सा असेल ज्या की धमक दाखवताना त्यातला एक शानदार असा किस्सा सांगा ना. शानदार किस्सा म्हणजे 2025ला तुम्ही प्रो गोविंदा बघितला असेल. आर्यन्स गोविंदा पथक आहे, बलाढ्य गोविंदा पथक आहे, त्यांची स्पीड वगैरे सर्व खूप छान आहे. आम्ही देखील त्यांना बघून मोठं झालेलो आहोत. परंतु धमक म्हणजे अशी होती की 2025 मध्ये जो पहिला राऊंड आमचा आर्यन सोबत होता आणि शानदार गोविंदा पथक प्रो मध्ये एकदम नवीन होतं, पण पहिल्या राऊंड मध्ये जो आम्ही फर्स्ट रँक घेतला आर्यन्स गोविंदा अपोजिट, तो आमच्यासाठी खूप सर्वांसाठी, सर्व गोविंदांसाठी एक आमच्यामध्ये ऊर्जा झालेली की आपण एखाद्याला डिफीट करू शकतो. म्हणजे जो मोठा गोविंद आहे, तर आपण पुढे पण खूप काय करू शकतो. प्रो गोविंदा, तुम्हाला तुमचं टार्गेट सेट झालेलं की प्रो गोविंदामध्ये तुम्हाला यावर्षी काहीतरी करायचं, पण जो आपला पारंपरिक गोविंदा आहे त्याच्यात तुमचं काय वेगळं काय करायचंय तुम्हाला? जसं आता हर एक ठिकाणी कॉम्पिटिशन झालंय, 9 थर 10 थर, यंदा तुमचं काय संकल्प आहे? ते आपल्या संकल्प म्हणजे तर आमचा पहिल्यापासून आहे. आपण ज्यावेळी फायनान्शियली स्टेबल होऊ त्यावेळी आपल्या विभागात जी काय समस्या आहेत, त्या आपल्या फायनान्शियल प्रॉब्लेम असतील किंवा काय कोणाचे आरोग्याचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, तर आमच्या गोविंदाचा पथकाचा एकच उद्देश आहे की आपण त्यासाठी परिपूर्ण पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आता सज्ज आहोत. 2018 मध्ये जेव्हा स्थापना झालेली तेव्हा आमचा नारळ फोडायचा कार्यक्रम होता, आणि आज जो 2026चा नारळ फोडायचा कार्यक्रम आहे, तो फरक स्पष्ट आहे की शानदार गोविंदा पथक एका चांगल्या लाईनीला आहे आता सध्या आणि वरच्या लेवलचा विचार करत आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे पारंपरिक, आम्हाला देखील पारंपरिकच गोविंदा ठेवायचा आहे. परंतु आता प्रो गोविंदा एक कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे, तर एक प्रकारे सेफ्टी त्यांनी दिलेली आहे की त्यांनी असं नाही सांगितलेलं आहे की पारंपरिक खेळ रद्द करा आणि फक्त प्रो गोविंदा खेळा. प्रो गोविंदामध्ये फक्त त्यांनी फॉर्मेशन वेगळे केलेत, बाकी गोविंदा आहे तसाच आहे. फक्त त्यांनी मॉडर्न एक हे दिलंय प्लॅटफॉर्म सर्व गोविंदांना, जेणेकरून घरच्यांनाही चांगलं वाटतं की आपला पोरगा कुठे. नाही तर असं होतं की गोविंदा म्हणजे टपोरी लोकांचा खेळ आहे किंवा काय. प्रो गोविंदा आल्यापासून आपल्या पोरांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय आणि प्रॅक्टिस आम्ही त्याप्रमाणे करतोय जेणेकरून कुठच्या पोराला इजा होता कामा नये बस. आणि पारंपरिक गोविंदा आम्हाला जपायचा आणि शानदार गोविंदा पथकाचा शेवटपर्यंत हाच निर्णय असणार की पारंपरिक गोविंदा. आता गोविंदा आतापासून ते गोविंदा जो आपला सण येईल त्या दिवसापर्यंतची ही मेहनत त्या एका दिवसासाठी असणार आहे. परंतु त्या दिवसामध्ये जेव्हा तासनतास थांबावं लागतं, मुलांना तो क्राऊड म्हणजे आपणच नसतो, सगळेच असतात, त्या टायमिंगला ती मुलांची जी एनर्जी असते, तो एक स्टॅमिना असतो, तो टिकवण्यासाठी शानदार पथक
त्याच्यातले जे काही सिनियर मंडळी काय प्रयत्न करतील की जेणेकरून ती दिवसभराची एनर्जी त्यांच्यामध्ये टिकून राहील? प्रयत्न म्हणजे सर्वात प्रथम तर आयोजकांना देखील आमची विनंती आहे, जेवढे होता होईल तेवढे नंबर लवकर घेत जावा. आता व्लॉग्सच्या माध्यमातून तुम्ही तर दाखवालच, तर त्यांच्यापर्यंत देखील हे पोहोचलं पाहिजे. आणि पोरांची खूप क्षमता म्हणजे एका एका ठिकाणी जाते. आता 8-9 थर लावणारे बलाढ्य अशी खूप मंडळ आहेत, परंतु आता असं स्थान कोणाला डायरेक्ट जाऊन भेटत नाही. नंबर लावून मग तिथे 2-2, 3-3 तास घालवावे लागतात. तर आपली एक मॅनेजमेंट टीम आहे, ती आपली एनर्जी ड्रिंक्स असतील, खायचे पदार्थ असतील किंवा फ्रुट्स असतील, सगळं आपण पोरामध्ये लास्टपर्यंत रात्रीपर्यंत जी एनर्जी टिकवायची आहे, ती आपण आपल्या संगती कॅरी करतोय की जेणेकरून कुठच्या मुलाला काही होता कामा नये. मेडिकल किट असतील किंवा एनर्जी ड्रिंक सगळं आपण मॅनेजमेंट टीम कॅरी करते. मुंबईचं असं कुठचं गोविंदा पथक आहे ज्यांना तुम्ही आपला आदर्श मानता, म्हणजे त्यांचे जसं जय जवान झालं असे कुठं- आदर्श असे खूप गोविंद आहेत. तर जय जवान असतील, आता आर्यन देखील आहेत, असे बरेच गोविंद आम्ही सगळ्यांना आदर्श मानूनच चालतो, कारण आम्ही चालूच 2018ला चालू आहे. आम्ही सर्वांनाच आदर्श मानतो. एका ठिकाणी असणारं प्रबळ दावेदार, जे प्रबळ दावेदार असणारे जे संघ आणि शानदार गोविंदा पथक, खूप टेक्निकली गोष्टी त्यांच्याकडेच्या बघून आपल्याला काय फॉर्मेशन नवीन करता येतील, परत अजून काय नवीन म्हणजे बेस कसा बनवता येईल, टॉपचा मेंटेन्स कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टीकडे जेव्हा तुम्ही बारकाईने बघता तेव्हा डोक्यात पहिला कुठला विचार येतो? कुठल्या मंडळाचं, कुठल्या असं संघाचं एक नाव आहे की बाबा खरं खरं ह्यांचं हे आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एक जय जवान गोविंदा पथक झालं की ज्यांची एंट्री म्हणजे सर्वांसाठी भीतीचं वातावरण निर्माण असतं. पण त्यांची जी फॉर्मेशनची पद्धत आहे, आम्हाला देखील संदीप सरांनी भेट दिली, काय थोड्याफार टिप्स दिल्या, परंतु जे काय ते आपल्यालाच करायचं आहे. त्यांनी देखील आम्हाला संदेश दिला की मी भले तुम्हाला किती सांगेन, पण तुमचं तुम्हालाच करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने, आणि सर्वात बेस्टचं म्हटलं तर आम्ही 8 थर असे, आता एवढा आमच्या एज ग्रुप, आमचा लास्ट एज ग्रुप आहे 28 वयाच्या पुढे आमच्यात गोविंदा नाही आहे. तर आमचे 8 थर जे लागतात ते फक्त 4च्या फॉर्मेशनवर लागतात. 4चा बेस आमचा, 4चा बेस 4चे 4 लागतात आणि यावर आम्ही 8 थर उभे करतो. खूप खूप शुभेच्छा या वर्षासाठी तुम्हाला, आणि नक्कीच तुम्ही प्रो गोविंदामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं या वर्षी. धन्यवाद. सगळ्यांची आशा आहे. तुमची शानदार धमक होणार आहे. परफॉर्मन्स नक्कीच, झाली पाहिजे. नक्कीच. शुभेच्छा त्याच्यासाठी. धन्यवाद. तसेच सर्व मुंबईतील सर्व गोविंदा असतील, मुंबईतील, महाराष्ट्रातील, आणि प्रथम म्हणजे कांजूरमधील असेल छत्रपती गोविंदा पथक असेल, आशीर्वाद गोविंदा पथक असेल, मंगलमूर्ती गोविंदा पथक असेल, सह्याद्री गोविंदा पथक, पंचशील नगर गोविंदा पथक, सिद्धिविनायक गोविंदा पथक, बाळगोपाळ मित्र मंडळ, सर्वांना गोपाळ काल्याच्या शुभेच्छा. सर्वांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करा, कोणालाही इजा होता कामा नये. सर्वांचा गोविंदा एकदम सुखरूप पार पडू दे. तसेच मुंबईतील देखील सर्व गोविंदांना शानदार गोविंदा पथकातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. सर्वांनी सेफ गोविंदा खेळा. कोकण नगर जे विश्वविक्रमी आहे, कोकण नगर असतील, जय जवान असतील, यावर्षी देखील त्यांचा विक्रम तसाच राहू दे, अशी शानदार गोविंदा पथकातर्फे हार्दिक शुभेच्छा.
सीताराम कंपनी आणि आहे बावडी गॅग आता कमी सिस्टम करून टाकू आता पुढच्या वर्षी सीन आपलाच असणार बरोबरी आमची करायला पण आपलेच असणार व आमच्या फेमस कॉपी आमचीच करा कारण आमच्यासारखे आम्हीच आणि आम्हीच असणार पोरं शानदारचे जर पराक्रम असणार जर गेले वाकड्याचे तर त्याचा कार्यक्रम असणार हे नाव ऐका कारण फक्त शांतासाठी उठीची शक्ता असणार त्याच्या कारण तुमच्यामुळे वर आलो शून्यापासून काय मोठी हस्ती आम्ही